नमस्कार. माय महानगरच्या विशेष लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय खरं तर आता मनसेची भूमिका एकंदरीत काय असणार आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ऐकण्यासाठी समस्त मनसैनिक या दादरच्या शिवतीर्थावरती शिवाजी पार्क मैदानामध्ये दाखल झाले होते. या सगळ्यांच्या भूमिका, या सगळ्यांच्या राजसाहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी खरं तर या ठिकाणी मनसैनिक दाखल झाले होते. आणि आपण पाहतोय की आता एक मोठी बातमी जी आहे ती समोर आलेली आहे, ती म्हणजे राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत माझी सहकारी मुक्ता लोंढे सुद्धा आहे. तर आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या की केंद्रीय गृहमंत्र्यांची राज ठाकरेंची भेट घेतली, काय चर्चा झाली, काय करणार. मात्र आता राज ठाकरेंनी एक मुद्दा बोलून दाखवलेला आहे की बिनशर्त पाठिंबा लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत आणि यापैकी मनसेला 2 जागा मिळणार, मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळणार अशा पद्धतीची चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये असो किंवा माध्यमांमध्ये. महाराष्ट्रभरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून राज ठाकरे जे बैठकीला गेले होते अमित शहा यांच्या तेव्हापासून सुरू झालेली होती. मात्र यानंतर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार किंवा त्यांचं पुढील जे आहे पाऊल काय असणार ते महायुतीमध्ये सामील होणार का, किंबहुना जे आहे ते शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व करतील असे अनेक आरोपी आणि कयास मानले जात होते. या प्रश्नांचं उत्तर आता राज ठाकरे यांनी दिलं आहे. अर्थातच या 2 जागांवर चर्चा होती, त्यापैकी मुख्य म्हणजे दक्षिण मुंबईची ती जागा होती आणि दुसरी जागा म्हणजे होती शिर्डीची. आता या दोन्ही जागा ज्या आहे त्या नेमक्या महायुतीमध्ये कोणाकडे जाणार ते पाहणं महत्त्वाचं असताना मात्र राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं घोषित केलेलं आहे. 48 जागांपैकी आपण म्हणतो की मुंबईमध्ये असेल महाराष्ट्रभरामध्ये ठाकरे हा ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि 2 जागा मिळणं किंवा जागावरून वाटाघाटी होणं हे कुठेतरी त्या ब्रँडला हार्मफुल आहे असं चित्र सध्याच्या घडीला दिसून येत होतं. आणि त्याचमुळे आपण पाहतो की राज ठाकरे यांनी त्या 2 जागा किंवा 1 जागा जी मुंबईमधील दक्षिण मुंबईची होती ही जागा न स्वीकारता थेट विधानसभेमध्ये त्यांनी जे आहे पुढील तयारीला लागा असा आदेश मनसैनिकांना दिला आहे. नक्कीच आपण पाहतोय की ज्या प्रकारे आता मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागा, ज्या प्रकारे सांगितलं त्यानुसार आपण पाहतोय की एकीकडे ज्या प्रकारे 2019ला सुद्धा आपण पाहिलं तर मनसे लोकसभा निवडणूक लढवणार का असे प्रश्न जे उपस्थित झाले होते. मात्र त्यावेळेला सुद्धा एकंदरीत या संपूर्ण भाषणांच्या माध्यमातून कुठेतरी आपण पाहतोय की भाजपच्या विरोधामध्ये हा महिलेचा प्रचार आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये थेट आता मनसेने वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका म्हणजे थेट सरकारला म्हणजेच महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका आहे. खरं तर या भूमिकेमध्ये खरं तर 2 प्रश्न आहेत जे आपल्याला पाहतो की सुरुवातीचा प्रश्न जो माझी सहकारी मुक्ताने बोलून दाखवला होता तो म्हणजे जागा वाटपासंदर्भातला होता आणि पुढील म्हणजे एक नवी वाटचाल. कारण कुठेतरी आपण पाहतो की पक्षाला अजून उभारी मिळालेली नाहीये, त्यामुळे पक्षवाढीसाठी कुठेतरी प्रयत्न ज्या प्रकारे आपण पाहतोय की शेवटला राज ठाकरे यांनी भाषण संपवताना महाराष्ट्र दौरा माझा सुरू होणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी या महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून मनसे पक्ष पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत वाढवण्याची तयारी जी आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दरम्यान दुसरीकडे आपण पाहतो की मुक्ता चिन्हाचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता. हा चिन्हाचा प्रश्न असा होता की ज्यावेळेला जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली होती त्यावेळेला असं सुद्धा सोशल मीडियावरती असेल किंवा माध्यमांच्या समोरून अशा बातम्या समोर येत होत्या की मनसे जे आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेच्या आपण पाहतो की शिवसेना प्रमुख होणार किंवा त्यांना कमळाच्या चिन्हावरती लोकसभा निवडणूक लढवण्याचं सांगितलं जात होतं. त्याकडे कसं पाहतो? नक्कीच आपण जर राज ठाकरे यांच्या भाषणाचा आता सध्या त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढत होते त्याबद्दलचा उल्लेख करतो. त्यापैकी आपण जर पाहिलं तर चिन्हाबाबतचा प्रश्न किंवा मुद्दा तो देखील त्यांनी बोलून दाखवलेला आहे. मात्र त्यावेळी राज ठाकरे यांनी आणखी एक मुद्दा नमूद केलेला होता तो म्हणजे जेव्हा मी चर्चा केली देवेंद्र फडणवीस असेल किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी बैठक घेतली होती त्यावेळेस तुम्ही 1 जागा घ्या 2 जागा घ्या अशी वाटाघाटी सुरू होती. मात्र तो माझा फिल्डच नाही, माझा टेम्परामेंटच नाहीये तो असं म्हणत राज ठाकरे यांनी जे आहे आपली भूमिका दाखवलेली आहे. त्यापैकी आणखी एक चर्चा रंगत होती ती म्हणजे चिन्हबद्दलची. सुरुवातीलाच मी सांगितलं की याप्रमाणे राज ठाकरे हे शिवसेनेचं नेतृत्व करतील, शिंदे गटाचं नेतृत्व करतील असे देखील कयास मानले जात होते. याबद्दलही त्यांनी खुलासा केलेला आहे. कोणताही माझं जे चिन्ह आहे, मी जो पक्ष स्थापन केलेला आहे, माझा अपत्य आहे तोच मी पुढे वाढवणार आहे. 2006 पासून आम्ही स्थापना झाली तेव्हापासून हे पक्षचिन्ह त्यांचं आहे आणि तेव्हापासूनच जे पक्षचिन्ह आपल्यासोबत आहे तेच पुढे मला घेऊन जायचं आहे. कोणत्याही पक्षचिन्हावर मी लढवणार नाहीये किंवा ते पक्षचिन्ह स्वीकारणार नाहीये असंच त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जेव्हापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पासून ते सोबत होते त्याबद्दलचाही उल्लेख राज ठाकरे यांनी केलेला होता.
आता जो तो आता मुद्दा मांडला की राज ठाकरे यांनी शिवसेनेचा उल्लेख केला. तो उल्लेख म्हणजे असा होता की आजचं भाषण जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली होती त्या घराण्यामध्ये माझा जन्म झाल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे मी केवळ काम करीन, ते केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखालीच काम करीन, मात्र मला दुसरं नेतृत्व नको. मात्र या वक्तव्यामध्ये सुद्धा कुठेतरी भाव न घेता राज ठाकरे यांनी जे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांच्यावरती निशाणा साधला, टोला आणला. त्या प्रकारे असं वक्तव्य होतं त्यांचं की मी संधी दिली होती, मी एका नेतृत्वाखाली काम केलं होतं, पण कुठे काय झालं, पुढे काय घडलं हे सगळ्यांनीच पाहिलं. अशा प्रकारचं वक्तव्य करत एक प्रकारे आपण मात्र आता सध्या चर्चा आहे ती अत्यंत महत्वाची आहे. खरं तर आपण पाहतोय की देशाच्या राजकारणामध्ये असेल, राज्याच्या राजकारणामध्ये असेल, अत्यंत महत्वाच्या घडामोडी पाहायला मिळतात. पहिली घडामोड म्हणजे आपण पाहतोय की शिवसेनेमध्ये फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि आता आपण पाहतोय की ज्या प्रकारे जे छोटे पक्ष आहेत त्यांना आपण कुठेतरी महायुती म्हणजे सरकारमध्ये सामील करून पुढे वाटचाल करण्याचा हा एकंदरीत प्रयत्न जो आहे तो महायुतीचा पाहायला मिळतो आणि ज्याच्यामध्ये आता मनसे सुद्धा सामील झालेली आहे. या आपण पाहतो की लाईव्ह मधला शेवटचा प्रश्न असेल मुक्ता पाहतोय की ज्या प्रकारे आता मनसे सामील झालेली आहे कशा प्रकारे वाटचाल असेल, काय वाटतं की एकंदरीत मनसे सामील झाल्याच्या नंतर या मुंबईतील जागा आहेत एक प्रकारे आपण पाहतो की 2 जागांवरती काँग्रेस निवडणूक लढवते, 4 जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडणूक लढवते. त्यामुळे मनसेने सोबत दिल्यास मनसेचा प्रचार एकीकडे आपण पाहतो की हा सगळा पाहता मराठी मतं हे महायुतीच्या बाजूने जातील. वैभव, सर्वात प्रथम आपण राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय त्याचा उल्लेख केला पाहिजे. राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की माझी चर्चा जी आहे ती भाजपसोबत आहे किंवा मध्ये त्यांनी लावले तो व्हिडिओ केलेला होता. टोकाची टीका मी केली होती. त्यानंतर मी जे आहे त्यांचं कौतुकही केलं, त्यांनी जे विकास कामं केली त्यांनी जे आहे त्यांनी भारावून गेलं होतं, त्यामुळे विकास कामांनाही मी सपोर्ट केलेला होता. या राज ठाकरे यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे भाजपसोबत त्यांचं चांगलं बॉन्डिंग आहे. बाळासाहेब ठाकरे जेव्हापासून शिवसेनेमध्ये होते भाजपसोबतच मग गोपीनाथ मुंडे असतील यांच्यासोबतच माझं जास्त बॉन्डिंग राहिलेलं आहे. तर काँग्रेससोबत माझं कोणत्याही प्रकारचं बॉन्डिंग होतं, फक्त गाठी भेटी व्हायच्या असं त्यांनी पु ल देशपांडे यांचा उल्लेख करत एक म्हण जे आहे ते बदलून दाखवली म्हणजे एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं. याच दरम्यान असंच एक चित्र सध्याच्या घडीला तरी दिसून येते की भाजपसोबतच त्यांचं जे आहे बॉन्डिंग असणार आहे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल. आपण पाहिलं अजित पवार गट किंवा अजित पवार असतील किंवा राज ठाकरे असतील म्हणजे दोघंही पोलक पार्ट आहेत. राज ठाकरेंचा जसा स्वभाव आहे आक्रमक आणि अग्रेसिव्हली ते बोलतात, ज्याप्रमाणे भूमिका घेतात तशाच प्रकारे अजित पवार हे देखील त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे दोघांनाही महायुतीमध्ये कशा प्रकारे एकमेकांसोबत ते कॅरी फॉरवर्ड होतील किंवा कशा प्रकारे ते जमवून घेतील हे देखील मला तितकंच रंजक असणार आहे. कारण की महाविकास आघाडी ज्याप्रमाणे तयार झाली कोणीही असा विचार नव्हता केला की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील. त्याचप्रमाणे महायुतीमध्ये आता अजित पवार गट असेल, एकनाथ शिंदे असतील, भाजप असेल आणि आता राज ठाकरे यांची मनसे देखील एकत्र आलेली आहे. आणि यामुळे पुढील गणिते मग ते जागा वाटण्यासंदर्भात त्यांनी उल्लेख केलेला असेल तर पुढील जे आहे मतांचं ट्रान्सफर हे कशा प्रकारे होईल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हा अतिशय महत्त्वाचा आणि तेवढं जे आहे लोकांमध्ये रुजलेला आहे आणि तो काउंटर करण्यासाठी ज्याप्रमाणे शिवसेना फुटलेली आहे त्याप्रमाणे अजित पवार जे आहे पवार ब्रँड आपल्यासोबत घेण्यात आलेला आहे, ठाकरे ब्रँडही आता घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मतांचं ट्रान्सफर हे मुंबईमध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद मुक्ता दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भामध्ये. तर आपण पाहतोय की आता एकीकडे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडलेला आहे. या मेळाव्यामध्ये अत्यंत मोठी बातमी जी समोर आली ती म्हणजे आता राज्याच्या महायुती म्हणजे आपण पाहतोय की शिवसेना जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे, राष्ट्रवादी जी अजित पवार यांची आहे आणि भाजप या सोबत आता मनसे सुद्धा महायुतीमध्ये सहभागी झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता 2019 प्रमाणेच आता या लोकसभेसाठी पुन्हा एकदा राज ठाकरेंनी निर्णय घेतलाय तो म्हणजे थेट विधानसभेच्या तयारीला लागा. यामध्ये कुठेतरी आपल्याला वक्तव्य समोर नसेल आलं तरी लोकसभेची मनसेकडून तयारी झाली नसल्याची पाहायला मिळते. त्यामुळे आता आगामी विधानसभेमध्ये मनसेच्या किती जागा येणार, कशा प्रकारे महायुतीचा मनसेला फायदा होणार आणि मनसेचा महायुतीला कसा फायदा होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर.com लॉग इन करा.